आरक्षणाच्या आडून वर्चस्ववादाची लढाई लढली जाते। आम्ही आमच्या हक्काची लढाई लढणारच असा आरोप ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला। ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी ज्यांनी लढा उभारला ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सध्या जनसंवाद दौऱ्यावर आहेत। चकलांबा गावात त्यांची नुकतीच सभा झाली, या ठिकाणी मोठा प्रतिसाद देखील त्यांना मिळाला। काय सांगाल, ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही जनजागृती करताय, कसा प्रतिसाद मिळतोय, नेमकं काय भावना आहेत ओबीसी बांधवांच्या? चकलांबा ही गेवराई तालुक्यातली ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये जर हजारो बांधव माता भगिनी जर इथं उपस्थित राहत असतील तर महाराष्ट्रामधल्या तालुका आणि जिल्हा लेवलला ओबीसीचं वादळ काय रूप घेईल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही। मंडल आयोगाने दिलेलं हे आरक्षणच कुठेतरी आता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, यामागं राजकीय षडयंत्र आहे किंवा काय? राजकीय षडयंत्र तर आहेच, पण ही वर्चस्ववादाची लढाई आहे। गावगाड्यामध्ये कुठेतरी एखादा सरपंच, कुठेतरी झडपी मेंबर, कुठेतरी पंचायत सभापती आणि एखाद्या शहरामध्ये महापौर जिथं ओबीसीचं आरक्षण पडलंय अशा ठिकाणी होतोय। आम्ही तुमचे 5-50 आमदारक्या तरी घेतल्या नाहीत, आम्ही 5-10 खासदारक्या तरी तुमच्या खेचून घेतल्या नाहीत। अरे या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काय आमची लोकसंख्या किती आहे आणि आमचं प्रतिनिधित्व किती याचं ऑडिट करायचा आम्हाला अधिकार आहे। आणि आम्हाला लोकशाहीनं, संविधानानं आम्हाला व्यक्त होण्याचा, आम्हाला भाषण, आचार, विचार, संचार, हक्क, अधिकार हे सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे। त्यामुळे आम्ही आमच्या हक्काविषयी भांडलो तर आम्हाला कुणी जातीयवादी म्हणलं तर त्यांना आमच्या शुभेच्छा। हा सर्व जो वाद आहे आरक्षणाचा तो लांबवण्यासाठी सरकारही कुठेतरी जबाबदार आहे। हो यस, सरकार याच्यामध्ये जबाबदार आहेत। आता एकतर एकनाथ शिंदे, मी वारंवार आपल्या प्रसारमाध्यमासमोर सांगत आलो की एकनाथ शिंदे हे अत्यंत इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जरांगे या नावाच्या माणसाला रसद पुरवण्याचं काम केलं, जरांगे नावाचं आंदोलन केलं, कारण एकनाथ शिंदेंना स्वतःचा गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी त्याला कुठेतरी मराठा समाज जवळ यावा म्हणून त्यांनी कुठेतरी हे जरांगे नावाचं बाटूक समोर करून त्याला आरक्षणाचं गाजर दाखवून हे कुठेतरी आंदोलन उभं केलंय आणि त्यासाठी सर्व काही देण्याचं काम केलंय, हे असं माझं मत आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।